नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेले 4,194 कोटी 68 लाख एवढा निधीपैकी आज राज्य सरकारने जे आहेत 2,516.80 कोटी एवढा निधी 2024-25 मध्ये वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत 3 सप्टेंबर 2024 रोजीचा हा GR आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजेच प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय माहिती दिलेली ते महत्त्वपूर्ण बघून घेऊया आणि त्यानंतर आता हे निधीचे पैसे तुम्हाला कधी मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघितलं तर सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रांसाठी सरसगट या ठिकाणी 1000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी ज्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये अशी मदत या ठिकाणी राज्य सरकारमार्फत दिली जाणार आहे। म्हणजेच या ठिकाणी अर्थसहाय्य राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असे एकूण 4,194.68 कोटी एवढं राज्य सरकारने निधी जे आहेत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात राज्य सरकारने 29 जुलै 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गत त्यांनी या घोषणांची माहिती देण्यात आलेली होती। तसेच 2023च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला होता 30 ऑगस्ट 2024 ला। आता महत्त्वाचा आहे, हा जो पैसा आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता शासन निर्णयामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता राज्य सरकारमार्फत 2,516.80 कोटी एवढा निधी जो आहे राज्य सरकारमार्फत मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती त्यांनी दाखवलेली आहे। 2,516 कोटी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेले आहे आणि जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसतसा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून या ठिकाणी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।